नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषदेने सुपर स्वच्छता लीगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व सफाई कर्मचाऱ्यांची वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढून आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। यावेळी आमदार बाबर विटा शहराबाबत काय म्हणाले ते पाहूयात। आज आपलं शहर हे स्पर्धेमध्ये फक्त नावाला पहिला आलेलं नाही। मला असं वाटतं गेल्या 5-10 वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शहराने प्रगती केली आणि प्रगती करत असताना स्वच्छतेच्या बाबतीत आपण सुदैवानं 1 नंबरला राहतोय। त्याचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पहिल्यांदा श्रेय दिलं पाहिजे आणि दुसरं कोणाला असेल जे काम करतात त्या माणसांना आपण या गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे। हे सगळं श्रेय त्या समोर बसलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आहे। मी कचरा गोळा करणं मी म्हणता एवढं सोपं नाही। आता तुम्हाला सवय लागते, पहिलं सांगलीला जात असताना कोल्हापूर बघितले की गाडीच्या काचा वर होत होत्या, आठवते का बघा। आता जरा 2 कागद खाली पडले की आपण बसत नाही, काढा म्हणतो पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या बघा मी बसतो। इतकी प्रचंड सवय आणि अशा ठिकाणी काम करण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी पूर्ण करतात। आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत। या विटा शहरातला प्रत्येक मनुष्य हा तुम्ही केलेल्या कामाच्या, तुम्ही दिलेल्या सेवेचा आयुष्यभर ऋणी राहील। त्या उपकारांना आम्ही कधी फिटणार ना। तुमच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो साहेब। फक्त फरक एवढाच आहे, मी काय राजकीय बोलणार नाही पण खरं पण बोललं पाहिजे। कारण पूर्वीचं असणारं शहर आणि आत्ता असणारं शहर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। 10,000 लोकसंख्या असलेलं गाव आता तुम्ही 2011ची लोकसंख्या तुम्ही गणित करताय, आज 2025 आहे। 2026 ज्या वेळेला जनगणना होईल त्यावेळेला तुमच्या समोर खडे आकडेवारी त्यावेळेला येतील, आपली लोकसंख्या 70-80 हजाराच्या पुढे जाईल असं मला वाटतं। ही तुम्हाला राहणारी फ्लोटिंग लोकसंख्या खूप वेगळी आहे। हे असं असताना ह्या शहरामध्ये पूर्वी नंबर मिळवणं सोपं होतं। मला असं वाटतं पहिल्यांदा ज्यावेळेला नंबर मिळाला होता त्यावेळेला संघर्ष नव्हता। त्याला सगळ्या लोकांची इच्छा होती की स्वच्छता झाली पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे, नंबर आला पाहिजे। पण दुर्दैवानं प्रशासक आल्यापासून आणि बापू सुहास बाबर आमदार झाल्यापासून चांगलं काय घडू नये त्यासाठी बऱ्याच जणांचा प्रयत्न चालला। कदाचित काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत पण नसेल। म्हणजे निवडणूक ज्यावेळेला सुरू झाली होती त्यावेळेला इथे शहरातल्या काही लोकप्रतिनिधींनी कचरा रस्त्यावर टाका म्हणून सूचना केल्या। तिची बदनामी झाली पाहिजे, काम होत नाही असं दाखवलं गेलं पाहिजे। पण लोकांना इतकी सवय होती की लोकांनी त्यांचा निर्णय ऐकला नाही। कचरा रस्त्यावर टाकण्याच्या ऐवजी त्यांना रस्त्यावर टाकण्याचं काम लोकांनी केलं होतं शहरात। त्यामुळं मला असं वाटतंय की पहिला नंबर आणा त्याला संघर्ष नव्हता साहेब, पण ह्या वेळेला तुमचा नंबर आणत असताना तुम्हाला प्रचंड संघर्ष होता। माझा तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत। तुम्हाला जेवढा संघर्ष करावा लागला त्या पटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विजय मिळालाय आणि ह्या विजयाचे श्रेय घ्यायला सुदैवानं त्या नगरपालिकेमध्ये कोणी नाही। ना सुहास बाबर आहे, ना अमोल बाबर आहे, ना अमर शितोळे। त्याचं श्रेय अजिबात आम्हाला कुणाला नाही। त्याचं सगळं श्रेय ही प्रशासकीय मंडळींना आहे। आणि मला असं वाटतं की शेवटी आम्ही अपेक्षा व्यक्त करणं वेगळं असतं, पण खरं काम करत असतं ग्राउंड लेवलला बॉटमला उतरून कोण काम करत असतं तरी प्रशासक मंडळी काम करत असतात। त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करणार आहे। कारण साहेब आता तुम्हाला असं वाटतंय निवडणूक व्हायला पाहिजेत, सगळ्यांनाच वाटतं निवडणूक व्हायला पाहिजे, निवडणुका झाल्या पाहिजेत। कारण प्रशासक मंडळी काम करत असताना काही गोष्टींची जबाबदारी पण अंगावरती असते। म्हणजे राजकारणामध्ये हा समन्वय असतो, म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी समन्वयानं काम करत असतं। काही गोष्टी अशा असतात की अंगावरती घेऊन काम करावं लागतात। ते अंगावरती काम घेऊन घेण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे। मला असं वाटतं काही महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी राहिला आहे। या 4-5 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पार पडतात। माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की 5 महिन्याची जबाबदारी अजूनही तुमची आहे। माझी तुम्हाला अपेक्षा तुमची एवढीच आहे की ज्या पद्धतीनं आज तुम्ही मागच्या वेळेला नंबर मिळवलाय, आत्ता नंबर मिळवलाय, याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सतत नंबर मिळत गेला पाहिजे। यासाठी जसं आता शेवटी असेल तुम्हाला 3, 4, 5 वर्ष जास्तीत जास्त 3 वर्ष झाली की तुमची आता आम्ही घेऊ मुदत वाढवून, त्याच्यामध्ये काय तक्रार नाही। पण प्रमोशन झाल्यावर काय करायचं? प्रमोशन झाल्यावर तुम्ही माझ्या हातात राहत नाही। त्यामुळं तुम्ही जोपर्यंत आहात, कारण राजकारणामध्ये एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो ना त्यावेळेला त्याचं यश आपल्याला ठरतं कोणावरती
त्याचं अपयश यश जे ठरतं त्या मतदारसंघातल्या असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवर. मला मुद्दाम सांगतो, मी आमदार झालो आणि सतत एक आवाज उठवली गेला, प्रशासनाचा कोंगडा कारभार, सुहासबाबरोबर बोलता येत नाही, चुकीचं काम करत नाही, पैसा खात नाही. मग बोलायचं कोणावरती तर प्रशासनावरती बोलायचं. आणि दुर्दैव असं त्या सगळ्या मंडळींचं, ज्यांनी ह्या प्रशासनावरती आरोप करायचा प्रयत्न केला त्या प्रत्येकानं ज्या वेळेला आरोप केले त्या प्रत्येक वेळेला वेळेनं उत्तर दिलं. म्हणजे प्रशासनावरती आरोप करत असताना माझं सुदैव असं चांगलं निघालं की प्राणसाहेबांनी एवढं चांगलं काम केलं की त्यांना शासनाच्या वतीनं बेस्ट डेप्युटी कलेक्टरचा अवॉर्ड मिळाला. परत गेले नगरपालिकेवरती. शिवसाहेबांचं मी मनापासून आभार मानतो. राज्य शासनानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखला होता. त्या कार्यक्रमामध्ये विभागात 3रा आणि जिल्ह्यात पहिला नंबर आपल्या शिवसाहेबांचा. 1 वर्षामध्ये सगळ्यात चांगलं काम केलेला तहसीलदार कुठला आहे? माझ्या सुदैवानं खानापूर तालुक्याच्या तहसीलदाराला पहिला नंबर त्याच्यामध्ये मिळाला. आज तुम्ही काही म्हणा, पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे काही घडी बसवायचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकाच्या सगळ्यात जास्त बक्षीस कुणाला मिळाले तर विटा पोलीस स्टेशनला सगळ्यात जास्त बक्षीस मिळाले. खानापूर पंचायत समितीवर ते द्यायचा प्रयत्न केला. ज्या दिवशी गेले होते की नाही त्या दिवशी खानापूर पंचायत समिती विभागात पहिली आली यशवंत पंचायत राज. म्हणजे जिथं जिथं आरोप करायला गेले त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यानं इतकं चांगलं काम केलंय. त्यामुळे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये यशस्वीतेचं खूप मोठं श्रेय त्या तुमच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करताय. तुम्हाला आज कोण काय म्हणत असेल मला माहिती आहे, शेवटी कागद तुम्हाला वाचत असतो. त्यामुळे तुम्ही केलेलं काम ते लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करताय. तुमच्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानेन. फक्त अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला आज प्रशासकीय काम तुमच्याकडे आहे, तुम्ही नगरपालिकेचं सीओ म्हणून काम करताय. काही अपेक्षा लोकप्रतिनिधी या नात्यानं व्यक्त करणं खूप आवश्यक आहे. सगळंच गोड बोललो मी, अनेक भाषणांमध्ये सांगितलं. आज आपण ह्या शहरामध्ये रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 150-200 कोटीचा निधी आणला होता. काही पैसे जे आपल्या समाज मंदिराचे सभामंडपाचे जे पैसे होते ते परत गेले साहेब. परत पैसे झालं ते आमच्यासारख्यांचं अपयश असतं. ते काय गेले ते प्रशासकीय कारण. त्या जागा नगरपालिकेच्या नावावरती नव्हत्या म्हणून काही कामं केली. प्रचंड मोठे रस्त्यांची कामं आपण केली. सगळ्यात मोठं नळ पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे. माझ्यावरती बातमी करायचा प्रयत्न केला. आता फक्त मला जाहिरातीची सवय नाही, लगेच बातमी काम बंद आहे. काम बंद आहे साहेब, चालू आहे काम. पण दुर्दैवानं की कसं फेक नेरेटिव्ह सेट करायचा यासाठी प्रयत्न केला. मी कायम तुम्हाला सांगत आलोय, इतकी प्रचंड वेगानं वाढणारी नगरपालिका, आपली वाढणारी लोकसंख्या, एक राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालंय. दुसऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम तुम्हाला कदाचित माहीत नसेल. त्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालंय. खटावापासून विट्याकडे यायचं रस्त्याचं काम साहेब सुरू आहे. ते कॉन्ट्रॅक्टर सगळे मला भेटायला आले होते. त्यांना झाडं तोडायची परमिशन मिळत होती. वन विभागाला विनंती केली, म्हटलं झाड तोडायची परमिशन तेवढी द्या. मी त्यांना विचारलं म्हटलं शहरात काय होणार आहे. मला त्यांनी सांगितलं जिथून विटे शहराची हद्द सुरू होते पोलीस स्टेशनपासून तिथपासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत सीओ साहेब 4 पदरी रस्ता आहे. शहरातला 20 मीटरचा रस्ता आहे. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं हो का नाही, इतनी जगह नहीं है. वो आपका काम है, वो मेरा काम नहीं है. मुझे टेंडर जो मिला है वो 20 मीटर का काम है. मैं करके जाऊंगा. मैंने इस्लामपुर में काम करके दिखाया है. तुम्ही जर इस्लामपूरला गेला तर तुम्ही स्टँडच्या पुढचा जुना रस्ता आठवा ना, आता तर सर्व 4 पदरी रस्ता केला. त्यानं सांगितलं मी सगळा रस्ता संपवणार आणि माझी सगळी यंत्रणा घेऊन मी एकदम विट्यामध्ये येणार आणि विट्या शहराचा रस्ता मी 4 पदरी करणार. मी म्हणलं उतनी जगह नाही आहे. मला म्हणलं आपने शायद देखा नाही होता. त्यानं मला सांगितलं की सिद्धार्थ हॉस्पिटलचं कंपाऊंड आणि टेलिफोन एक्सचेंजचं कंपाऊंड हे जर मोजलं तर 20 मीटर रास्ता पोहोचतोय. मी म्हणलं उतनी जगह नहीं है. नहीं शायद आपने देखी नहीं. म्हटला उतनी जगह है. मला म्हणलं आपने गाड़ी बिठाए वहां पे. मतलब गाड़ी मैंने नहीं बिठाई.
गाडी भेटणे वाला आदमी नाही हो. शिवसाहेब, आज मी हे मागच्या भाषणात सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीशिवाय, ज्या दिवशी असं काहीतरी होईल त्या दिवशी रस्त्यावरती व्यवसाय करणाऱ्या माणसांचं करायचं काय? विटा नगरपालिका मोठी का तासगाव नगरपालिका मोठी? तासगाव नगरपालिकेनं खाऊगल्ली केली, आपण आज तागायत करू शकलेलो नाही. आता त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं? पुनर्वसनाला तुमच्याकडं 1 स्क्वेअर फीट जागा नाही. त्यांना पुनर्वसन करायला एकमेव जागा आहे सुभाष बाबूच्या कॉलेजच्या पुढे आहे, गारडी आहे. प्रचंड प्रश्न उपस्थित राहणार आहे. मग इलेक्शन आले म्हणून काहीतरी गोड बोलत असं बोलणार नाही. 4 पदरी व्हायला पाहिजे का? तुम्हाला वाईट वाटत चालू 4 पदरी व्हायला पाहिजे, कारण त्याशिवाय शहराची प्रगती नाही. गाव वाढत जाणार आहे. 2 राष्ट्रीय महामार्ग केले. काही दिवसामध्ये 1 ग्रीनफील्ड हायवे नितीन गडकरीने डिक्लेअर केला. शहरापासून 5-7 किलोमीटरवरून जातोय. 3-3.5 तासामध्ये मुंबईला पोहोचेल. एवढ्या प्रचंड वेगानं आपण तो रस्ता पूर्ण होतोय. ज्यावेळेला हे सगळं होईल त्यावेळेला मतदारसंघाच्या विकासासाठी मी उद्योगमंत्र्यांच्या पाठीमागे एवढंच लागलो की मला 2 मोठ्या कंपन्या माझ्या मतदारसंघात द्या, आणि त्या जर कंपन्या आल्या तर ह्या शहराचं चांगलं रूप तुम्हाला बघायचं असेल तर 4 पदरी रस्ता व्हायला पाहिजे. शिवसाहेब, प्रचंड काम तुमच्या पाठीमागे आहे. त्यांचं पुनर्वसन करणं असेल, तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करणं असेल, या सगळ्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं सुहास बाबा तुमच्या पाठीमागं, प्रशासनाच्या पाठीमागं ताकदीनं उभा आहे. पण आपल्याला हे शिवधनुष्य पेलावं लागेल, वाईटपणा घ्यावं लागेल. मी विधानसभेच्या भाषणात सांगितलं होतं की मला वाईटपणा आला तरी चालेल, पण हे शहर चांगलं होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं करण्याची भूमिका घेऊन मी राजकारण करतोय. कारण माझ्या राजकारणासाठी मी शहराचं वाटोळ करणार नाही. गाव चांगलं झालं पाहिजे, कारण दुर्दैवानं एकही ओपन स्पेस आपल्या ताब्यात नाही. कुठंच आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की जे शहर मागं पडलंय विकासाच्या बाबतीमध्ये ते येणाऱ्या 4-4.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पूर्ण करायचं आहे. अगदी विजन कशी असावी त्यांनी बसल्या बसल्या मला सांगितलं की आपण सोलरसाठी आपण प्रयत्न करतोय. 1.5 मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त लाईट म्हणजे पाण्यासाठी करतोय. 450 किलोवॅटचं काम त्या ठिकाणी आपल्याला पिण्याच्या पाणी, म्हणजे हे सगळं सोलरला कन्वर्ट व्हावं. मिळणाऱ्या बक्षिसीच्या रकमेमधून कारव्याला आपली जागा आहे, त्या जागेमध्ये सोलरचा प्लॅन जर उभा केला 50 लाख रुपये आपलं महिन्याचं लाईट बिल आहे विटा नगरपालिकेत, ते जरी वाचलं तरी सुद्धा खूप मोठा फरक हे निश्चितपणे आपल्या याच्यामध्ये पडू शकतो. मला असं वाटतं आज बोलणं अपेक्षित नाही. प्रशासकीय मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यामुळे फारसं तुम्हाला मी काय बोलणार नाही. पण या शहराचं चांगलं होण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे सगळे विचार, सगळे वितुष्ट, एकमेकांचा द्वेष हे सगळं बाजूला ठेवून, आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून आपण जर ह्या शहराच्या विकासासाठी एकत्रित भावनेनं काम केलं नाही तर आपल्याला का माफ करणार नाही. पुढचं अजितदादांसारखा एक माणूस सकाळी 6 वाजता हिंजवडीला गेले होते, सकाळी 6 वाजता, आणि का ट्रॅफिक जाम होत आहे म्हणून त्यांनी तिथं सगळं पाहणी केली. आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या, हे बांधकाम पाडा, हे अतिक्रमण काढा. त्यांनी सगळं अतिक्रमण त्या ठिकाणचं काढून टाकलं. ज्या वेळेला सरपंच आले विरोध करायला, त्यांच्या पार्टीचे सरपंच होते, मला माहिती आहे, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या वागण्यामुळं ह्या पुणे शहरातल्या सगळ्या कंपन्या हैदराबादला आणि बेंगलोरला चाललेत, त्याचा गंभीर परिणाम पुण्याला भोगायला लागेल. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, अजितदादांची भूमिका मी पार पाडतो, सरपंच कोण्या तुम्ही ओळखून घ्या. फक्त शहराचं मात्र नाही व्हायला पाहिजे, या शहरातल्या माणसांना सुख समाधानाची सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत. यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे काम करूया. निश्चितपणे तुम्हाला लागेल तो निधी देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून तुम्हाला जी जी मदत लागेल ती लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर राहू. पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींचं ज्यांनी ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये नंबर येण्यासाठी काम केले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, अण्णा तुम्ही, संजय मेहरबान, तुमच्या सगळ्या टीम, तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन. राजकारणामध्ये एखादं बक्षीस मिळालं, श्रेय घ्यायला फार माणसं पळत असतात, द्यायला तुम्हीच पहिल्यांदा 2 जण पुढे आलाय. नाहीतर सुहास बाबूला पण नाद आहे, काय मिळालं की माझं आहे, मी कोणाचं नाव घेणार नाही बाबा. पण आज ह्या दोघांनी ती दानत दाखवली, ज्यांच्यामुळं नंबर आलाय
त्या सगळ्यांना बक्षीस देण्याचा प्रसंग आला. म्हणजे काही लोक म्हणत होते की प्रातिनिधिक स्वरूपात 5 लोकांना द्या. मी म्हणलं तसं करू नका, भाषण राहिले ते चालते, पण त्या सगळ्यांना स्टेजवरती बोलवा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी बक्षीस द्या. कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रसंग असेल की त्यांना व्यासपीठावरती आणण्याचा पहिलाच प्रसंग असेल. तो मान तुम्ही सर्वांनी त्यांना दिला तर तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तमाम लुटेकर जनतेचं त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये नंबर आणण्यासाठी कुणाचंही न ऐकता रस्त्यावरती कचरा टाकला नाही. कारण काही व्हिडिओज आहेत माझ्याजवळ, मी काही मोगम बोलतोय असं नाही, की ते टाकतानाचे व्हिडिओ आहेत आणि मला आपले कार्यकर्ते पाठवायचे, बघा हा त्यांचा माणूस आहे ते रस्त्यावर कचरा टाकतो. असं असून सुद्धा त्या प्रचंड संघर्षामध्ये तुम्ही जे यश मिळवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानेन. असंच यश इथून पुढच्या काळामध्ये कायम राहावं ही अशा अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.